शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आपण पेपर 1 देत असाल किंवा 2 देत असाल, तुम्हाला गणित हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने कसा शिकता येतो किंवा किती सोपा आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओमधली प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घ्या. कोणताही प्रश्न जर तुम्हाला सेकंदामध्ये सोडवायचा असेल किंवा स्पष्टीकरण तुम्हाला ट्रिक्सच्या सहाय्याने करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. चा प्रश्न आहे, प्रसादचे घर 2 मंदिरापासून समान अंतरावर आहे. घराचे प्रत्येक मंदिरापासूनचे अंतर 200 मीटर आहे. दोन्ही मंदिराला जोडणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूस सागरच्या घराचे प्रत्येक मंदिरापासून अंतर 150 मीटर आहे. तर प्रसाद आणि सागरच्या घरातील अंतर काढा. आता पहा हा प्रश्न नेमका कसा समजून घ्यायचा आहे. जर समजा आपण या ठिकाणी मंदिर दाखवली, समजा या ठिकाणी ए नावाचं मंदिर आहे, पहा ए नावाचं मंदिर दिसतं तुम्हाला, आणि दुसरं एक मंदिर आपण दाखवूयात जे बी नावाचं आहे. हे 2 मंदिर आहेत, मंदिर 1 आणि मंदिर 2. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लक्षात आलं की हे 2 मंदिर आहेत. आता या 2 मंदिरामध्ये आपण एक रेषा ओढूयात. तर एका बाजूला प्रसादचं घर आहे आणि एका बाजूला सागरचं घर आहे. प्रसादचं जे घर आहे ते दोन्ही मंदिरापासून 200 मीटर अंतरावर आहे. म्हणजे समजा या ठिकाणी जर आपण हे दाखवलं तर हे 200 मीटर अंतर आहे असं प्रसादचं घर. म्हणजे या ठिकाणी हे होईल 200 मीटर, प्रत्येक मंदिरापासून 200 मीटर. आणि याच्या विरुद्ध या ठिकाणी आहे समजा प्रसाद, याच्या विरुद्ध बाजूला आहे सागरचं घर जे की 150 मीटर अंतरावर आहे. दोन्ही मंदिरापासून 150 मीटर. आता इथं समजा सागर आहे, तर हे आहे 150 150. आणि मग हे जर आपण जोडलं, आपल्याला विचारलेच काय, प्रसाद आणि सागरच्या घरातलं अंतर. आता थोडं निरीक्षण करा, 200 150 याच्यावरचं 00 घालवलं तर तुम्हाला ते 15 आणि 20 असं जाणवेल. म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन म्हणजे हा काटकोन आहे आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे होणार आहे 250 मीटर. पहा मी तुम्हाला नेहमीच सांगतो की पायथागोरसचा प्रमेय आपल्याला येणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 250. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी 2 समीकरण दिलेत ज्यामध्ये असं आपल्याला सांगितले की ए बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात वजा 1 आणि बी बरोबर 5 वजा 3 वर्गमुळात वजा 1 यांची आपल्याला तुलना करायची आहे. आता तुलना कोणाची करता येते आणि कोणाची करता येत नाही हे आधी समजून घेऊयात. या गणितामध्ये जे वर्गमुळात वजा 1 आहे, आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं असाल तर संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, आणि त्याच्या पुढे जाऊन एक प्रकार आहे तो म्हणजे अवास्तव संख्या. अवास्तव संख्या यालाच आपण इंग्लिश मध्ये इमॅजिनरी नंबर असं म्हणतो. काय म्हणतो? इमॅजिनरी. इमॅजिन करायचंय फक्त, तो नंबर कसा आहे, कसा त्याचं व्हॅल्यू आहे काही माहिती नाही, फक्त इमॅजिन. मग असे कोणते नंबर असतात ते पण जाणून घेऊयात. आता पहा, तुम्हाला वर्गमुळामध्ये 25 याचं जर उत्तर विचारलं तर तुम्ही सांगू शकता +5 किंवा -5. पण जर वर्गमुळात -25 विचारलं तर निश्चित सांगता येत नाही, इमॅजिन करावं लागतं काहीतरी असेल. आणि मग अशा जर संख्या असतील आणि त्या पूर्णांक संख्येमध्ये किंवा इतर संख्येसोबत जोडून आल्या
तर त्याला आपण संमिश्र संख्या असं म्हणतो. आणि संमिश्र संख्येची तुलना होत नाही, म्हणजे ते त्यांच्या तुलनाच करता येत नाही, कारण आपल्याला त्याची काही किंमत माहिती नसते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, यांची तुलना होऊ शकत नाही. ठीक आहे, कळालं सर्वांना? गुड. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 1 अधिक वर्गमुळात वजा 1 चा घातांक 100, वर्गमुळात वजा 1 चा घातांक 10 आणि वर्गमुळात वजा 1 चा घातांक 1000. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे पहा, a वर्ग b c घन बरोबर 5 चा घन आणि a b वर्ग बरोबर 5 चा 6वा घातांक. आता या ठिकाणी आपण हे a b c घन आणि a b वर्ग यांचा गुणाकार करूयात डायरेक्ट. तसंच या ठिकाणी त्याच्या पुढच्या संख्येचा पण गुणाकार होईल. म्हणजे थोडक्यात काय पहा, a वर्ग b c घन गुणिले a b वर्ग बरोबर 5 चा घातांक 3 गुणिले 5 चा घातांक 6. म्हणजे समीकरणाची आपण पहिल्या म्हणजे डाव्या बाजूचा गुणाकार केला की उजव्या बाजूचा गुणाकार केला. आता या ठिकाणी जर आपण थोडं निरीक्षण केलं तर गुणाकार काय येतो, a वर्ग आणि a याचा गुणाकार येतो a घन, b आणि b चा वर्ग गुणाकार येतो b घन आणि c घन बरोबर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते, म्हणजे 5 चा घातांक 9. म्हणजे a घन b घन आणि c घन बरोबर 5 चा घातांक किती आलेला आहे, 9. आता या ठिकाणी जर आपणास दोन्हीही बाजूचं घनमूळ काढायचं असेल, दोन्हीही बाजूचं घनमूळ काढायचं असेल तर या ठिकाणी आपण असं करू शकतो. इथं सगळ्यांचा घातांक सेम आहे म्हणून a b c कंसाचा घातांक 3 लिहूयात बरोबर 5 चा घातांक 9. दोन्ही बाजूचं घनमूळ काढायचं असेल तर दोन्हीही घातांकाला 1/3 ने गुणलं पाहिजे. म्हणजे इकडं 1/3 न गुणलं आणि इकडं पण 1/3 न गुणलं तर 3 1 3 कटेल, इकडं 3 1 3 3 त्रिक 9 कटेल. म्हणजेच a b c बरोबर 5 चा घातांक 3 हे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही मांडणी करू शकतात. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5 चा घातांक 3. या ठिकाणी हे योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न आहे 4 चा 5वा अधिक 4 चा 5वा 4 चा 5वा 4 चा 5वा छेदामध्ये 2 चा 5वा 2 चा 5वा गुणिले 6 चा 5वा 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 आणि पुढे एक 6 चा 5वा या ठिकाणी आहे. आणि छेदामध्ये 3 चा 5वा 3 चा 5वा 3 चा 5वा. म्हणजे या घातांकित संख्येचा जर आपण अर्थ पाहिला तर नेमकं काय होतं हे आपण जाणून घेऊयात. तर वरच्या ह्याच्यातून जर तुम्ही 4 चा 5वा हे 4 बाजूलाच काढलं 4 चा 5वा तर कंसात काय राहील 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1. खालच्या ह्याच्यातून तुम्ही 2 चा 5वा जर कॉमन काढला तर कंसात काय राहील 1 अधिक 1 गुणिले आता वर 6 किती वेळेस आहे बघा 1 2 3 4 5 6. म्हणजे वर आपण असं लिहू शकतो 6 चा 5वा कंसात 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1. आणि जर 6 च्या 5 ने त्याला गुणलं तर वरचेच स्टेप येणार आहे, काही बदल होणार नाही. त्यानंतर छेदामध्ये 3 चा 5वा कॉमन काढूयात कंसामध्ये राहील 1 अधिक 1 अधिक 1. आता हे जर थोडं व्यवस्थित लिहिलं तर कसं येतं पहा 4 चा 5वा गुणिले 4 येतं. तर हे गुणिले 4 म्हणजे काय तर 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1. छेदामध्ये काय येणार आहे तर 2 चा 5वा गुणिले 1 अधिक 1 म्हणजेच 2 गुणिले 6 चा 5वा गुणिले 6 येईल आणि 3 चा 5वा गुणिले 3 येईल.
आता हे गुणाकारामध्ये 4 आलेला आहे किंवा जे 6 आहे किंवा 3 आहे याचे घातांक आपण 1 लिहू शकतो. प्रत्येकाचा घातांक 1 आपल्याला लिहायला काही अडचण नाही. तर पुढे स्टेप अशी होईल पहा, 4चा 5वा आणि 4चा 1 म्हणजे आपण असं लिहू शकतो 4चा 6वा छेदामध्ये 2चा 6वा गुणिले 6चा 6वा छेदामध्ये 3चा 6वा. म्हणजे सगळ्याचे घातांक आता 6 झालेले आहेत. मग आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करणं गरजेचं आहे थोडं. मग या ठिकाणी काय करावं लागेल कॅल्क्युलेशनमध्ये, तर पहा दिलेल्या माहितीनुसार हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल किंवा कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आता इथं छेद आणि अंशाच्या किमतीचा या प्रश्नामध्ये पुढे प्रश्न असा आहे की 8चा घातांक n असं दिलेलं आहे. 8चा घातांक n, तर n ची किंमत किती असं दिलेलं आहे. तर पहा आता 4चा 6वा याला जर आपण 2च्या घातांकामध्ये कन्वर्ट केलं तर असं लिहू शकतो 2चा वर्ग कंसाचा 6 गुणिले याला जर 3च्या घातामध्ये कन्वर्ट केलं तर 3चा 3 गुणिले 2 कंसाचा 6वा छेदामध्ये 2चा 6वा गुणिले 3चा 6वा. पुन्हा जर याला आपण व्यवस्थित लिहिलं तर हे होईल 2चा घातांक 12 गुणिले 3चा 6वा गुणिले 2चा 6वा छेदामध्ये 2चा 6वा गुणिले 3चा 6वा. तर हे 2चा 6वा 2चा 6वा 3चा 6वा 3चा 6वा कॅन्सल झाले. आता शिल्लक राहिलेला आहे काय, तर 2चा 12वा. परंतु 2चा 12वा करण्यापूर्वी आपल्याला 2चा घन करावा लागेल आणि त्याचा चौथा लिहावा लागेल, कारण 3 चौक 12 बदल काही होणार नाही. म्हणजेच इथं 2चा घन म्हणजेच 8 आणि 8चा घातांक 4 आणि 8चा घातांक 4 म्हणजेच 8चा घातांक n बरोबर 8चा घातांक 4 आणि म्हणून n ची किंमत आलेली आहे 4. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न यामध्ये जर पाहिला आपण, जर x अधिक 1/x बरोबर 17/4 व 4y वर्ग अधिक 4 अधिक 17y बरोबर 0 तर x आणि y मधला सहसंबंध. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी आपल्याला x आणि y ची किंमत शोधायची आहे आणि त्यामधील मग लहान मोठेपणा दाखवायचा आहे. तर दिलेल्या माहितीनुसार जर x अधिक 1/x बरोबर 17/4 असेल तर थोडं निरीक्षण करून आपल्याला हे सांगता येतं की x अधिक 1/x याला तुम्ही असं लिहू शकता 4 अधिक 1/4. म्हणजेच काय होईल, आता जर आपण याचं तुलना केली तर x बरोबर 4 आणि 1/x बरोबर 4 आणि म्हणून x ची किंमत किती येणार आहे, तर x ची किंमत येईल 4. आता आपण y च्या किमतीचा विचार करूयात. समीकरण आहे 4y वर्ग, हे 4y वर्ग आणि हे 17y वर्ग आपण आधी घेऊयात, अधिक 17y अधिक 4 बरोबर 0. जर आपण वर्ग समीकरणाचा विचार केला तर या 4 आणि 4चा आपण गुणाकार करतो आणि तो येतो 16 आणि 16 गुणाकार आणि बेरीज 17 म्हणजे 16 गुणाकार आणि बेरीज 17 अशा दोन संख्या कोणत्या आहेत, तर 16 आणि 1. म्हणजे आपण 4y वर्ग अधिक 16y अधिक 1y अधिक 4 बरोबर 0 लिहू शकतो. या दोन्हीतून कॉमन घ्या, पुढे या दोन्हीतून कॉमन घ्या, तर इथं कॉमन निघेल 4y कंसात राहील y अधिक 4, पुढच्यातून कॉमन निघेल 1 कंसात राहील y अधिक 4 बरोबर 0. म्हणजेच y अधिक 4 एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये 4y अधिक 1 बरोबर 0. म्हणजेच y अधिक 4 बरोबर 0
किंवा 4y अधिक 1 बरोबर 0, म्हणजेच y बरोबर -4 और y बरोबर -1/4. आणि x बरोबर तर +4 आहे, म्हणजे काय म्हणता येईल आपणास, x हे y पेक्षा मोठा आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पहा, लक्षात आलं का कन्सेप्ट. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका कारखान्यातील सर्व कामगारांचा सरासरी पगार 8,000 रुपये आहे. सर्व कामगार, आता सर्व कामगार जर आपण एक्स म्हणलं, सर्व एक्स, तर त्यांची सरासरी किती आहे? सरासरी आहे 8,000 रुपये. मग एकूण पगार किती झाला? एकूण पगार झाला 8,000 एक्स. पहा, लक्षात येतं का तुम्हाला कन्सेप्ट. त्यात 7 कामगाराचा सरासरी पगार 12,000 रुपये आहे व उरलेल्या कामगाराचा सरासरी पगार 6,000 रुपये आहे. तर कारखान्यातील एकूण संख्या किती? आता त्यापैकी जे 7 लोक आहेत, 7 कामगार, त्यांची सरासरी किती आहे? तर ती आहे 12,000 रुपये. म्हणजे एकूण पगार किती झाला मग? 7 जणांचा एकूण पगार, तर 12,000 गुणिले 7 म्हणजे 84,000 रुपये झाला. आता आपल्याकडे तर एकूण कामगार x आहेत, मग उरलेले कामगार किती आहेत? 7 सोडून उरलेले, तर ते आहेत x मधून 7 गेले आणि त्यांची सरासरी किती आहे? तर त्यांची सरासरी आहे 6,000 रुपये. मग त्यांचा एकूण पगार किती होईल? तर 6,000 x वजा 6 गुणिले 7 म्हणजेच 42,000. आता पहा, तुम्हाला 7 कामगाराचा पगार माहिती आहे, उरलेल्या कामगाराचा पगार माहिती आहे आणि सर्व कामगाराचा पण पगार माहिती आहे. म्हणजे आपण समीकरण असं लिहू शकतो, सर्व कामगाराचा पगार 8,000 x बरोबर 7 कामगाराचा पगार 84,000 रुपये, राहिलेल्या कामगाराचा पगार 6,000 x वजा 42,000. आता हे 8,000 x मधून हे 6,000 x वजा करूयात या ठिकाणी, म्हणजे या बाजूला राहील 84,000 वजा 42,000 म्हणजेच 42,000 फक्त. तर यांची वजाबाकी आली हे 2,000 x बरोबर 42,000. म्हणजे x ची किंमत काढायची असेल तर 42,000 छेदामध्ये 2,000. 3 0 3 0 कटले, बे 1 बे, बे 2 4 बे 1 बे, म्हणजे x किंमत आली 21. म्हणजेच 21 कामगार आहेत. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. आकृतीमध्ये चौकोन PQRS ची परिमिती काढा. दिलेल्या माहितीनुसार जर आपण P पासून S R वर जर लंब टाकला असा, तर हे 2 आहे PQ, म्हणजेच इथं M जर नाव दिलं तर MR पण 2च असेल. हे 6 असेल तर त्याच्या समोरची बाजू ही पण 6च असेल. आता हा 90चा इथला पण 45च असेल. आकृतीमध्ये हे कमी जास्तपणा दिसतोय तुम्हाला, पण हे दोन्ही कोण 45 असतील तर त्याच्या समोरची जी बाजू आहे SM किंवा PS, तर SM आणि PM हे दोन्ही सारखं असेल. 45 अंश समोरची बाजू म्हणजे PM बरोबर SM आणि ती आहे मग 6, म्हणजे ही बाजू पण झाली 6 सेंटीमीटर. आता हा PS काढायचा आहे, तर PS कर्ण आहे. जर कर्ण काढायचा असेल समजा PS, तर बाजूला वर्गमुळात 2 ने गुणायचं म्हणजे वर्गमुळात 2
बरोबर 6√2. आता यांची परिमिती काढायची म्हणजे सर्व बाजूंची बेरीज करायची. सर्व बाजूमध्ये पी क्यू अधिक क्यू आर अधिक एस आर अधिक पी एस. पी क्यू आहे 2, क्यू आर आहे 6, एस आर आहे 8, पी एस आहे 6√2. तर यांची बेरीज झाली 16 अधिक 6√2. म्हणजे फक्त विचार करत गेला ना तुम्ही, असा आहे तसा आहे, नियम लावा, तुम्हाला पटकन उत्तरापर्यंत पोहोचता येतं. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न लगेच. 782 ही संख्या 1 2 2 3 आणि 3 4 या प्रमाणात विभागली तर पहिली संख्या कोणती असेल. पहा, मुद्दाम तुम्हाला काय केलं जातं की सरळ सरळ देत नाहीत. त्याने गुणोत्तर देताना असं देणार की 1 2 2 3 3 4. म्हणजे आपल्याला ते लक्षातच येऊन काय करायचंय. तर आता या प्रश्नाला काय करायचंय, तर सर्वच पर्याय म्हणजे जे काही गुणोत्तर दिले त्याला 12 भाग म्हणजे 12 गुणाकार करायचा. 12 का गुणाकार करायचा, तर त्यांचे छेद निघून जातील. म्हणजे 1/2 गुणिले 12, 2/3 गुणिले 12, 3/4 गुणिले 12, 2 1 2 2 सक्की 12, 3 1 3 3 चौक 12, 4 1 4 4 त्रिकोण 12, तर 6 1 6, 4 2 8, 3 त्रिक 9 असं गुणोत्तर झालं. आणि आता हे तर तुम्ही सोडवू शकतात, कारण याला जर तुम्ही असं लिहिलात 6x अधिक 8x अधिक 9x बरोबर 782. तर आता ही बेरीज येईल 23x बरोबर 782. म्हणजे x ची किंमत काढली तर 782 छेदामध्ये 23 आणि 23 न जर भाग दिला मग 23 1 23 23 2 46 23 त्रिक 69. तर 23 1 23, 23 त्रिक 69, 9 उरतील, 92 होईल, 23 चौक 92. म्हणजे x ची किंमत आली 34. आपल्याला विचारले पहिली संख्या म्हणजे ही पहिली, तर ही पहिली संख्या आहे 6x म्हणजे 6 गुणिले 34, तर हा गुणाकार येईल 204. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 12 सेमी त्रिज्या असलेल्या 12 सेमी त्रिज्या असलेल्या एका वृत्तचित्तीमध्ये 20 सेमीपर्यंत पाणी भरले आहे. जेव्हा एक धातूचा ठोकळा त्या वृत्तचित्तीमध्ये सोडला तेव्हा पातळी 6.75 सेमीने वाढली. तर गोळ्याची त्रिज्या किती. तर दिलेल्या माहितीनुसार आकृती जर पाहिली आपण तर हे एक इष्टिका चित्ती आहे. यामध्ये 20 सेमीपर्यंत म्हणजे समजा इथपर्यंत पाणी भरलेलं आहे. हे पाणी भरलेलं आहे. आता या पाण्यामध्ये एक धातूचा ठोकळा सोडायचा आहे वृत्तचित्ती आकाराचा. म्हणजे एक अशी धातूचा ठोकळा तुम्ही पाण्यात सोडणार आहात. जेव्हा हा पाण्यामध्ये सोडला जाईल तेव्हा पाणी वर वाढेल आणि ते जे पाणी समजा आता इथं लेवल आहे तर ती लेवल वाढून किती वाढणार आहे 6.75 सेंटीमीटर तिची वाढ होईल. तर धातूच्या गोळ्याची त्रिज्या किती असं आपल्याला विचारले. पहा, दिलेल्या माहितीनुसार इतक्या सिंपल पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येतं. फक्त हे थीम एकदा लक्षात घ्यायला शिका तुम्ही. एकदा का तुम्ही या थीम पर्यंत पोहोचलात तर अगदी सोप्या पद्धतीने हे स्पष्टीकरण करू शकतात. आता यामध्ये काय आहे, जे धातूचा जो गोळा आहे
धातूचा गोळा आणि वाढलेल्या पाण्याचं आकारमान, वाढलेले पाणी. तर धातूच्या गोळ्याचं आकारमानाचं सूत्र काय आहे? 4/3 आर घन बरोबर इष्टिका चित्तीचा जो वाढलेला आकार आहे, एवढा पाणी वर जेवढं आले तेवढ्याचं जर घनफळ काढलं वाढलेलं पाण्याचा आकार, तर ते आहे पाय आर वर्ग एच. यामध्ये 4/3 पाय आहे या ठिकाणी. तर या गणितामध्ये जर पाहिलं आपण आता धातूचा गोळा याचं घनफळ आहे 4/3 पाय आर घन सूत्र, आणि वाढलेल्या पाण्याचं जर पाहिलं आपण तर ते आहे पाय आर वर्ग एच. दोन्ही कल्ल पाय पाय कटेल. आता आपल्याला आर ची किंमत काढायची आहे, म्हणजेच आर घन बरोबर आर चा वर्ग माहिती आहे आपल्याला 12 गुणिले 12, उंची माहिती आहे वाढलेली 6.75, आणि हे छेदातलं इकडलं 3 इकडं येईल आणि 4 भागाकारामध्ये जाईल. 4 × 4 4 त्रिकोण 12, म्हणजेच आपण असं लिहू शकतो आर घन बरोबर, हा जर गुणाकार केला 12 गुणिले 9 गुणिले 6.8 म्हणजेच 108 गुणिले 6.75, तर हा गुणाकार येतो 729, आणि आर घन म्हणजे 729, तर आर ची किंमत येईल 9 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये AC बरोबर वर्गमुळात 3, AC वर्गमुळात 3, BC बरोबर 1, CD बरोबर 3 आणि ACD बरोबर 90 असेल तर कोण BAD काढा. BAD म्हणजे हा कोण आपल्याला शोधायचा आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या आकृतीमध्ये बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत, आणि या बाजूच्या लांबीवरून आपणास कोणाची किंमत काढायची आहे. खरं तर कोणाची किंमत काढत असताना BC दिलेला आहे 3, AC आहे वर्गमुळात 3. हे जर आपण पाहिलं तर इथं पण 90 अंशाचा कोण आहे, आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB चा वर्ग बरोबर काय येईल, तर AC चा वर्ग म्हणजेच 3 + 1 बरोबर 4, म्हणजे याचा अर्थ हे 2 येईल. आणि आपण एक गुणधर्म पाहिलाय बाबा, पहा म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या समोरची बाजू जर 30 अंशाचा कोन असेल तर ती कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे या ठिकाणी हा 30 अंशाचा कोन आहे आणि हा 60 अंशाचा कोन आहे, एवढं आपण सांगू शकतो. त्यानंतर 3 आणि वर्गमुळात 3, म्हणजे इथं हे AB बरोबर 2 आलं होतं. आता जर AD काढायचं असेल तर AD चा वर्ग म्हणजेच काय 3 + 9 बरोबर 12. आता जर याचं वर्गमूळ काढायचं असेल AD बरोबर, तर वर्गमुळात 12 म्हणजे 3 गुणिले 4 म्हणजेच 2 वर्गमुळात 3 सेंटीमीटर AD. म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपल्या लक्षात येईल AD आहे 2 वर्गमुळात 3. आता याच्या निम्मी बाजू AD AC दिलेले हाफ, म्हणजे हा 30 अंशाचा कोन असेल तर हा 60 अंशाचा कोन असेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे शोधायचं आहे की दिलेल्या आकृतीमध्ये जे दोन त्रिकोण आहेत ते 30 60 90 चे आहेत, पण कोणता 30 आणि कोणता 90, आणि यावरून आपल्या लक्षात येईल AB चं माप किती होईल, मग 30 + 60 म्हणजेच 90. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे
वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2. पहा, दिलेल्या माहितीनुसार जर आपण वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय लक्षात येतं, तर या ठिकाणी प्रत्येकाचा घातांक 1/2 1/2 1/2 अशा पद्धतीने वाढत जातो. आणि याची एक ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे. तर ती नेमकं ट्रिक्स काय आहे ते आपण जाणून घेऊयात. पहिल्यांदा या ठिकाणी 2 चे किती घातांक आहेत हे आधी आपण चेक करूयात. तर 2 चा घातांक 2 चा घातांक 2 चा घातांक असं किती वेळेस दिलेलं आहे, इथं 1 2 3 4 वेळा दिलेला आहे. पण इथं या गणितामध्ये थोडी मिस्टेक आहे. तर हे वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 5 वेळा आहे. ॲक्च्युअल गणितामध्ये किती वेळा आहे, 5 वेळा. तर 5 वेळा जर असेल तर तुम्ही 2 चा घातांक आधी 5 करा. किती उत्तर येतं, 2 चा घातांक 5 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बेदुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 आणि 16 दुनी 32 येतं. किती येतं, 32. तर हे 32 आलं. तर याचं उत्तर लिहिताना 2 चा घातांक 31/32 करायचं आहे. हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 उत्तर हे या ठिकाणी बरोबर आहे, 31/32. मग तुमच्या माहितीस्तव इथं 2 च्या ठिकाणी 3 असेल, 2 च्या ठिकाणी कोणतीही संख्या असू द्या, तर या पद्धतीने आपण हे सोडवू शकतो. फक्त तेवढा त्याचा घातांक करता आला पाहिजे आणि मग त्याच्यापेक्षा एक कमी वर घ्यायचं. समजा हे 4च वेळा, आता इथं 4 वेळेचं गणित दिलेलं आहे, तर याचं किती येणार आहे उत्तर, 2 चा घातांक 15/16. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, जयने एकूण भांडवलापैकी 1/3 भाग 7% दराने, 1/4 भाग 8% दराने व उरलेला भाग 10% दराने गुंतवला. त्याचे वार्षिक उत्पन्न 561 रुपये असल्यास त्याचे मूळ भांडवल किती. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार जयच्याकडे काही रक्कम असणार आहे एकूण, म्हणजेच त्याला आपण मूळ भांडवल असं म्हणू शकतो. आणि या मूळ भांडवलाचा 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे आपण याला जर x न गुणलं तर 1/x भाग. दुसरा भाग आहे 1/4 म्हणजे 1/4x. तर या ठिकाणी जो उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आहे, आता पहा 1/3 आणि 1/4 यांची जर बेरीज केली तर किती येते, 1/3 अधिक 1/4. तर तिरकस गुणाकार केला तर 3 1 3 4 1 4 म्हणजे 7/12. म्हणजे उरलेला भाग किती असेल मग, म्हणजे वापरले 12 पैकी 7, उरले किती 5/12 x. या पद्धतीने हे 3 भाग झालेत. हा पहिला भाग ए समजू, दुसरा बी आणि तिसरा सी. आणि एकूण भांडवल किती आहे या ठिकाणी, एकूण भांडवल x रुपये आपण मानलेला आहे. तर सरळ व्याजाचं जर सूत्र आपण मांडलं, समजा सरळ व्याजाच्या सूत्रानुसार 1/3x गुणिले 1 गुणिले 7% छेदामध्ये 100. दुसरा भाग आहे 1/4x गुणिले 1 गुणिले 8% छेदामध्ये 100 अधिक 5/12 गुणिले
1 वर्ष गुणिले 10% छेदामध्ये 12. आणि या सर्वांची बेरीज पण दिली आपल्याला, ती आहे 561. आता सर्वच छेदातलं जर 100 तिकडं गुणाकारामध्ये नेलं तर इथं काय होणार आहे गुणाकार पहा, तर तो येईल 7x छेदामध्ये 3 अधिक 8x छेदामध्ये 4 अधिक 5 10 50x 50x छेदामध्ये 12 बरोबर. इकडे 100 न गुणाकार केला म्हणून हे होईल 56,100. आता सर्वांचा छेद जर 12 करून घेतला तर पहिल्याला तुम्हाला 4 न गुणावं लागेल, दुसऱ्याला तुम्हाला 3 न गुणावं लागेल, आणि हे सगळे गुणाकार केले तरी ते येतं 102x छेदामध्ये 12 बरोबर 56,100. आणि म्हणून जर आता x ची किंमत काढायची असेल तुम्हाला तर या ठिकाणी आपण असं लिहूयात, x बरोबर 56,100 गुणिले 12 छेदामध्ये 102. आणि हा जर गुणाकार भागाकार पूर्ण केला तर याचं उत्तर येतं x बरोबर 6,600. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण, फक्त कॅल्क्युलेशन लिहून देत, लक्षात घ्या कसं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमचा जाईल या पद्धतीने या ठिकाणी विचार केला जातो. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न, आणि असे 4-2 प्रश्न तुम्हाला स्किप करावेच लागणार आहेत. या ठिकाणी खालील आकृतीचे एकूण क्षेत्रफळ काढा असा प्रश्न दिलेला आहे. तर पहा, आकृतीचं एकूण क्षेत्रफळ जर तुम्हाला काढायचं असेल तर आधी या आकृतीचे काही पार्ट्स तयार करून घ्यावे लागतील, त्याला काहीतरी नावं द्यावे लागतील. ठीक आहे, तर आपण काय करूयात, हे खालचा एक पार्ट जोडूयात आणि इथलं हे सरळ जे आहे ते आपण जोडूयात. याला जर नाव दिलं आपण, समजा हे ए बी सी, हा मोठा भाग म्हणजे डी आणि हे खालचा ई. तर आता याचं क्षेत्रफळ, ईचं तर क्षेत्रफळ माहीत झालं असेल तुम्हाला. ईची लांबी रुंदी किती आहे, 2 गुणिले 2 बरोबर 4. आता डीचा जर विचार केला तर डी मध्ये हे टोटल 9 आहे, त्यापैकी हे खालचं 3 आणि ही वरची बाजू आहे 6. त्यानंतर डी ची जर लांबी विचारात घेतली तर 2 2 2 2 2 म्हणजेच 10 आहे. म्हणजे डीचं क्षेत्रफळ काढलं तर डीचं क्षेत्रफळ येतं 10 गुणिले 3 बरोबर 30. आता आपण ए बी सीचं जर काढलं तर एचं काय, लांबी 6 रुंदी 2 म्हणजे हे होईल 6 2 12. बीचं किती येणार आहे, पुन्हा 6 गुणिले 2 म्हणजे हे 12. सीचं किती येणार आहे, 6 गुणिले 2 म्हणजे हे 12. तर 12 त्रिक 36 आणि वरचं 4, 40 आणि 30, 70 बेरीज येते, 70 चौरस एकक. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील, तर पाहूयात पुढचा प्रश्न. एका प्रतलातील काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडले, तयार झालेल्या रेषाखंडाची संख्या जर 10 असेल तर प्रतलामध्ये बिंदूची संख्या किती. म्हणजे थोडक्यात काय, समजा आपण हे 2 बिंदू घेतले तर किती रेषा काढू शकतो, ते एकच. जर अजून एक बिंदू वाढवला तर अशा रेषा वाढतील, किती झाल्या रेषा 3. असं इथं सांगितले की रेषाखंड 10 आहेत तर बिंदू किती. ठीक आहे, तर याची ट्रिक्स लक्षात ठेवा. रेषाखंड ची संख्या काढायची असेल तर एक सूत्र असं आहे, बिंदू किती आहेत आपले, समजा बिंदू आहेत n, तर n वजा 1 छेदामध्ये 2 बरोबर तुम्हाला रेषाखंडाची संख्या मिळेल 10. हस्तांदोलनाचं जे सूत्र आहे ना, सेकंड करतो आपण एकमेकाला, मैदानावर खेळाडू आल्यानंतर सेकंड करणं वगैरे असे प्रश्न असतात, त्यामध्ये तुम्हाला हे जाणवेल. तर आता या ठिकाणी काय झालं, n गुणिले n वजा 1
आणि हे 2 गुणाकारातलं म्हणजे भागाकारातलं 2 गुणाकार म्हणजे 20 होईल. मग आता यांच्या ठिकाणी पर्यायातली कोणती संख्या तुम्ही ठेवली असता गुणाकार 20 येईल. 10 ठेवलं तर येणार नाही. म्हणजे 10 ठेवलं तर काय होईल बघा, 10 गुणिले 9 बरोबर 90 होईल. पण आपल्याला पाहिजे 20. मग n बरोबर घ्यावं लागेल 5 गुणिले 4 बरोबर 20 आणि बिंदूची संख्या असेल मग 5. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आकृतीमध्ये पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर, क्यू एस व किरण क्यू एस व किरण आर एस हे अनुक्रमे क्यू आणि आर चे कोण दुभाजक आहेत, तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक असेल. दिलेल्या माहितीनुसार पहा, जी बाजूची लांबी दिलेली आहे यामध्ये तर दिलेल्या बाजूमध्ये पी क्यू हे मोठा आहे कुणापेक्षा, पी आर पेक्षा. म्हणजे हे पी क्यू मोठा आहे पी आर पेक्षा. पी क्यू इज ग्रेटर दॅन, जर पी क्यू मोठा असेल तर हा कोण आर पण मोठा असणार आहे क्यू पेक्षा. म्हणजेच कोण आर हा मोठा आहे कोण क्यू पेक्षा. आता याचा पुन्हा कोण दुभाजक आहे. समजा हा एक्स असेल तर हा पण एक्स, हा वाय असेल तर हा पण वाय. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की एक्स मोठा आहे वाय पेक्षा. म्हणजे आता ह्या छोट्या त्रिकोणाचा जर विचार केला या त्रिकोणामध्ये, तर हे एक्स मोठा कोण आहे, वाय मोठा कोण आहे एक्स पेक्षा. वाय मोठा आहे आणि वाय मोठा असेल तर हे क्यू एस मोठा असेल एस आर पेक्षा. म्हणजे क्यू एस इज ग्रेटर दॅन एस आर. म्हणजे या ठिकाणी पहिलाच पर्याय बरोबर आहे, क्यू एस इज ग्रेटर दॅन एस आर. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या 3 बाजू 1/2 1/3 आणि 1/4 प्रमाणात आहेत. जर परिमिती 52 असेल तर सर्वात लहान बाजूची लांबी किती. आताच आपण एक पाहिलं होतं बघा, 1/2 असं म्हणजे छेदामध्ये असेल तर छेदाला घाबरायचं नाही. 1/2 1/3 1/4 प्रत्येकाला 12 न गुणा म्हणजे 6 4 आणि 3 असं गुणोत्तर मिळेल. म्हणजे 6x अधिक 4x अधिक 3x बरोबर परिमिती 52. म्हणजेच 13x बरोबर 52 म्हणून x बरोबर 4. तर सर्वात लहान बाजू आहे 3x आणि 3x म्हणजेच 3 गुणिले 4 बरोबर 12 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ 101.1/100 मीटर वर्ग आहे, तर त्याची बाजू काढायची. आता याला जर आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर हे 100 गुणिले 101 अधिक 1 म्हणजे हे होईल छेदामध्ये 100. आता याचं वर्गमूळ काढायचे आपल्याला. पहा, वर्गमुळामध्ये हे 100चं वर्गमूळ तर येणारच आहे, तर ते किती येईल 10. आता 100 म्हणजेच 10,101चं जर वर्गमूळ काढलं आपण तर 10,000चं जर वर्गमूळ काढलं असतं डायरेक्ट तर ते 100 आलं असतं. परंतु वर काहीतरी पॉईंट आहेत 1.1 वगैरे काहीतरी असं आहे, त्यामुळं हे जे उत्तर येणार आहे तर हे 10 पॉईंट पुढे काहीतरी 0 वगैरे काहीतरी येणार आहे, 1 2 3 काय माहिती नाही आपल्याला, असं उत्तर येणार एवढं निश्चित आहे. आणि याचा जर पर्यायाशी ताळमेळ घातला तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर मिळेल. म्हणजे अंदाजेच तुम्हाला या उत्तरापर्यंत पोहोचावं लागेल. यासाठी कुणी जरी म्हणलं मी स्पष्टीकरण देतो तर स्पष्टीकरण एवढ्या क्विकमध्ये तर तुम्हाला करणं शक्य
नाही. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आकृती चौकोन एबीसीडी मध्ये कोण ए बरोबर 90 अंश, बी बरोबर 90 अंश, कोण सी बरोबर 60, एडी बरोबर 7 असेल, बीसी बरोबर 11 असेल तर एसी किती? तर दिलेल्या माहितीनुसार जर आपण इथं लंब टाकला असा तर एडी आहे 7 एकक, बी सी म्हणजे बी पासून सी पर्यंत हे अंतर आहे 11. तर आपल्याला काय विचारले, अंतर कोणतं विचारले, ए सीचं अंतर किती आहे, म्हणजेच ए पासून सी पर्यंतचं अंतर आपल्याला शोधायचं आहे. तर पहा दिलेल्या माहितीनुसार जर आपल्याला ए सी काढायचं असेल, हे ए पासून सी पर्यंत अंतर, तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की हे बी पासून इथे समजा ई नाव दिलं आपण, तर बी 7 आहे तर बी सी असेल ई पासून सी पर्यंत हे असेल 4 सेंटीमीटर, हा 30 असेल, हा 90 असेल, हा 30 अंशाचा कोन, आणि 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते, म्हणजेच डी सी असायला पाहिजे 8. डी सी जर 8 आलं लक्षात घ्या, तर डीई ही बाजू डी जर काढायचं असेल तर कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट, कर्ण आहे 8 म्हणजे डी बरोबर 4 वर्गमुळात 3, म्हणजेच ए बी पण असेल 4 वर्गमुळात 3. आणि आता आपल्याला जर ए सी काढायचं असेल, ए सीचा वर्ग बरोबर पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग, मग ए बी आहे 4 वर्गमुळात 3 याचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग म्हणजेच 11चा वर्ग, याचा 4चा वर्ग 16 वर्गमुळात 3चा वर्ग 3 अधिक 11चा वर्ग जर केला तर 121, म्हणजे 16×3=48 अधिक 121 बरोबर 169, म्हणजे ए सीचा वर्ग बरोबर 169 आणि म्हणून ए सी बरोबर 13. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. या प्रश्नामध्ये पहा काही रचना केलेली आहे मी. सुरुवातीला तर तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे त्रिकोण एबीसी मध्ये ए बी 20 आहे, बी सी 42 आहे आणि ए सी 34 आहे. ओ हा केंद्रबिंदू असलेले वर्तुळ केंद्र मानून अर्धवर्तुळ असे काढले की बाजू ए बी आणि बाजू ए सी वरील अनुक्रमे आर आणि क्यू बिंदूंना स्पर्श करते. तर अर्धवर्तुळाची त्रिज्या किती, आता अर्धवर्तुळाची त्रिज्या आपण आर लिहिलेली आहे. या ठिकाणी ए आणि ओ जोडल्यामुळे 2 त्रिकोण झाले, त्याला आपण 1 आणि 2 असं नाव दिले. आता मोठा त्रिकोण जर पाहिला तर ए बी सी आहे आणि त्याचे 2 छोटे छोटे त्रिकोण झालेत ए ओ बी आणि ए ओ सी. तर मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, हिरोचं जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे, हिरोचे क्षेत्रफळ 3 बाजू माहिती आहेत तुम्हाला 20, 42 आणि 34, याचा वापर करून हे क्षेत्रफळ येईल 336 चौरस सेमी. आता जेवढं मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 336 बरोबर, तेवढं या 2 छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे आणि त्याचं सूत्र येणार आहे 1/2 गुणिले पाया म्हणजेच ए बी गुणिले उंची म्हणजे आर, त्रिज्या ही उंची दिली आहे, तिथं लंब टाकावं म्हणजे स्पर्शिका लंब पडतो या ठिकाणी म्हणून, अधिक पुन्हा 1/2 गुणिले 2 नंबरचा त्रिकोण त्याचा पाया आहे ए सी गुणिले आर, म्हणजेच 366 बरोबर हे 1/2 आणि आर कॉमन कंसात घेऊया आपण ए बी प्लस ए सी. तर हे 336 गुणिले 2 बरोबर आर गुणिले ए बी म्हणजे 20 आणि ए सी म्हणजे 34. तर या ठिकाणी येईल आर आणि इकडे येणार आहे 336 गुणिले 2 आणि छेदामध्ये येईल
54. आता या ठिकाणी आपण 3 न भाग देऊ शकतात किंवा 6 न पण भाग जाईल. 6 9 54, 6 5 30, 3 उरले, 6 6 36. 56 गुणिले 2 म्हणजेच 112 छेदामध्ये 9 बरोबर आर. तर हिचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये 112 छेदामध्ये 9 सेमी. तर परीक्षेत तर एका मिनिटामध्ये हा प्रश्न सुटणार नाही हे निश्चितच आहे, परंतु हा प्रश्न कसा सोडवायचा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि तर आर कसं निघालं, तर दोन त्रिकोणाची उंची आपण आर ठेवली आणि त्याच्यावरून क्षेत्रफळ समान हा गुणधर्म वापरलाय आणि आरची किंमत शोधली आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका भरीव अर्धगोलाचा संपूर्ण पृष्ठभाग रंगवण्यासाठी 400 रुपये खर्च आला. 400 रुपये चौरस मीटर प्रमाणे 41.58 रुपये खर्च आला. तर अर्धगोलाची त्रिज्या किती? आता या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार अर्धगोलाची त्रिज्या आणि भरीव अर्धगोल याचा जर आपण विचार केला किंवा आकार पाहिला तर हा जो आकार असतो तो अर्धगोल म्हणजे या पद्धतीनं. तर या अर्धगोलाच्या खर्च दिलेला आहे आपल्याला रंगवण्यासाठी आणि अर्धगोलाची त्रिज्या विचारली. तर काही प्रश्न खरोखर हा पेपर थोडा टफच दिला असं म्हणायला काही हरकत नाही. तर अर्धगोलाचा जो घनफळ म्हणजे पृष्ठफळ असणार आहे ते पृष्ठफळाचं सूत्र काय असणार आहे, तर ते सूत्र असेल, हे जे वक्र आहे याचं पाय आर वर्ग आणि हा जो वरचा वर्तुळाकार भाग आहे याचा आहे पाय आर वर्ग आणि याचं 2 पाय आर वर्ग. टोटल एकूण 3 पाय आर वर्ग. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 3 पाय आर वर्ग हे सूत्र आहे. आणि 400 रुपये प्रमाणे इतका खर्च आलाय, म्हणजे त्या खर्चाला जर भागलं तर आपल्याला पृष्ठफळ मिळेल. म्हणजेच 41.58 भागिले जर 400 केलं तर पृष्ठफळ आहे म्हणजेच 3 गुणिले 22/7 गुणिले आरचा वर्ग. आता हे जर आपणास कॅल्क्युलेशन करायचं असेल तर हे 41.58 पॉईंट घालूयात आपण, गुणिले 7 करूयात आणि छेदामध्ये हे 400 पॉईंट घालवण्यासाठी 100 न गुणाकार करूयात आणि भागाकारामध्ये 3 गुणिले 22 बरोबर आरचा वर्ग. आणि हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलात सर्व तर आरची किंमत येईल तुम्हाला 10.5 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 मध्ये मीटर आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये सेंटीमीटर आहे. म्हणजे ॲक्च्युअल हे मीटरमध्ये जर उत्तर काढलं तर पॉईंट असंच येणार आहे 0.105 मीटर आणि त्याचं सेंटीमीटरमध्ये हे होईल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. आकृतीमध्ये चौकोन ABCD हा चौरस आहे, AB 10 सेमी आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. तर पहा या ठिकाणी जर तुम्हाला छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर एक ट्रिक्स लक्षात ठेवा. त्या ट्रिक्सनुसार दोन पाय आर वर्ग वजा चौरसाचे क्षेत्रफळ. फक्त या ठिकाणी आता आर काय घ्यायचं आहे ते लक्षात घ्या. चौरसाची बाजू जर 10 सेंटीमीटर असेल
तर आर घ्यायचा आहे 5. चौरसाची बाजू जर 10 सेंटीमीटर असेल तर आर किती घ्यायचा आहे? 5. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर 2 गुणिले 22/7 आर म्हणजेच काय? तर 5 म्हणजे समजा इथं 25 घेऊया आपण. वजा 10चा वर्ग म्हणजे 100 होणार आहे. तर हे 2 गुणिले हे 22.5 ऐवजी 3.14 घेतलं गुणिले 25 केलं गुणिले 100. तर 3 दोन्ही 6 या सगळ्यांचा गुणाकार केला तर तो येतो 157 वजा 100 बरोबर 57 चौरस सेमी. हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर ही आकृती लक्षात ठेवा आणि या आकृतीप्रमाणे तो प्रश्न आपण सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीमध्ये योग्य पर्याय कोणता ते निवडा. तर आकृतीमध्ये आपल्याला सांगितले की इथं जर पाहिलं आपण तर हा खालचा एक अक्ष असतो. याच्यावरच्या सर्व किमती इकडं -1 -2 -3 या पद्धतीने असतात. तर y वर इथं +1 +2 +3 +4. आता पहिलं वाक्य आहे x च्या प्रत्येक किमतीला y च्या 2 किमती मिळतात. आता x च्या प्रत्येक किमतीला y च्या 2 किमती. तर x जर समजा इथं घेतलं तर y ची एकच किंमत मिळणार आहे. x इथं घेतलं तर y ची एकच किंमत मिळणार आहे. इथं x घेतलं तर y ची एकच किंमत मिळणार आहे. इथं प्रत्येक किमतीला असं म्हटलेलं आहे म्हणून हे चुकीचं आहे. त्यानंतर धन x साठी y हा ऋण आहे. y धन आहे लक्षात घ्या आणि x ऋण आहे त्यामुळे हे पण चुकलं. तिसरं आहे x च्या कोणत्याही ऋण किमतीसाठी y नेहमी धनच आहे. y नेहमी धनच आहे. x काय पण घ्या तुम्ही. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी अतिशय अचूक आहे. तर या पद्धतीनं हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेतलेले आहेत. तर अगदी सहज सोप्या पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण म्हणजे जीनियस मॅथ. त्यामुळे जीनियस मॅथ सोबत राहा आणि गणित परफेक्ट करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थांबूया त्या ठिकाणी. सर्वांना ऑल द बेस्ट.